हॅलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन आले रेझिन आर्टचं, जे की मी स्वतः बनवलं आहे। सो मी इथे हे रेझिन पहिले घेतलेलं आहे मिक्स करून, आणि आता मी हे अल्फाबेटिकल जे आपल्याकडे लेटर्सचं जे आपल्याकडे आहे त्याच्यात मी टाकते। हे दोन असतात फॉर्म्युला ॲक्च्युली रेझिनचे, ते पण मिक्स करून त्याचे हे लिक्विड आपण टाकतो साच्यामध्ये। सो आपण याच्यात हे नीट टाकून घेतलं आहे। आता आपण याला थोडंसं टॅप करून सेट करणार आहे, आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, आता थोडेसे पेटल्स टाकणार आहेत, रोज पेटल्स बरं का। आणि हे रोज पेटल्स ओले घ्यायचे नाही, तर कसे घ्यायचे, सुकलेले। ओके, कारण की जर ओले आपण घेतले ना तर काय होतं, ते नंतर ह्या लिक्विडमध्ये जाऊन आफ्टर ते सुकल्यानंतर ते कसे होतात, ग्रीनिश होतात, म्हणजे पिंक कलर राहत नाही। त्यामुळे काय करायचं, ही टिप्स आहे, लक्षात ठेवा। काय करायचं, पेटल्स आहेत ते काय करायचे, सुकून घ्यायचे निदान 5-6 दिवस तरी। आता आपण त्याच्यामध्ये छानपैकी हे पेटल्स टाकून घेतलेले आहेत। आता आपण याच्यात टाकतो आहे गोल्डन फ्लेक्स, जे की आपल्या मार्केटमध्ये अवेलेबल लगेच होऊन जातं। कोणाला विचारा, गोल्डन फ्लेक्स द्या ना। हां, काजू कतलीवरती लावायचं ते सिल्वरवालं कोटिंग नाही हां हे गोल्डन फ्लेक्स वेगळे असतात, जे तुम्हाला क्राफ्टच्या दुकानात सहजच अवेलेबल होईल। ते आपण छानपैकी याच्यात टाकून घेतले। आता किती क्यूट वाटतं आहे ना। हां, बनल्यावर तर खूपच छान वाटेल। ओके, तर आता आपण याच्यामध्ये पुन्हा रेझिन टाकतो आहे वरतून कवरअप करण्यासाठी। ओके, कारण आपण पहिले फर्स्ट लेअर टाकली होती, त्याच्यानंतर सेकंड लेअर आपण काय टाकली, रोज पेटल्स आणि गोल्डन फ्लेक्स। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पुन्हा ते मिक्सरवालं रेझिन आर्ट टाकतो आहे। ओके, सो ऑल सेट, आणि हा आहे फायनल लुक रेझिन आर्टचं किचन एम्युलेटरचं। असे खूप सारे अवेलेबल आहे, तुम्हाला जे पण अल्फाबेटल हवं असेल ते तुम्ही सांगू शकतात, प्लीज DM। आणि हे मी काही बनवलेले तुमच्यासाठी इथे फोटोज ॲड केलेले आहेत, तुम्ही बघू शकता। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।